नमस्कार, आपण पाहतो आहात योग बदल न्यूज मराठी। कुटासा येथे 24 मे ते 31 मे पर्यंत ऐतिहासिक श्रीराम कथा सप्ताहाचे आयोजन। पवित्र अधिक मासानिमित्त भगवान कोटेश्वराच्या पवित्र नगरी कुटासा येथे 24 मे ते 31 मे या कालावधीत भव्य आणि ऐतिहासिक श्रीराम कथा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे। या धार्मिक सोहळ्यामुळे संपूर्ण परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे। या संदर्भातील माहिती पत्रकार परिषदेत प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते तथा युवक काँग्रेसचे राज्य उपाध्यक्ष कपिल ढोके यांनी दिले। या श्रीराम कथेचे कथावाचन सुप्रसिद्ध रामायणाचार्य, महाराष्ट्र शासनाच्या ज्ञानोबा तुकाराम पुरस्काराने सन्मानित विद्वान गौरक्षक हरिभक्त परायण श्री संजय महाराज पाचपोरे, गणेश्वर संस्थान शिल्ले निमगाव यांच्या मधुर, ओजस्वी आणि रसाळ वाणीतून होणार आहे। ही श्रीराम कथा रविवार 24 मे रोजी प्रारंभ होऊन रविवार 31 मे रोजी समारोप होणार आहे। दररोज सायंकाळी 7 ते 10 या वेळेत कथा होणार आहे। या कार्यक्रमासाठी रोहनखेड रस्त्यालगतच्या शेत परिसरात भव्य मंडप उभारण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे। प्रभू श्रीरामांचे आदर्श जीवनचरित्र, संस्कार, मूल्ये, धर्म, कर्तव्य, भक्ती आणि समाज प्रबोधनाचा संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने अधिक मास सार्वजनिक महोत्सव समिती कुटासा यांच्या वतीने या धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे। कुटासा नगरीत प्रथमच एवढ्या मोठ्या स्वरूपात श्रीरामकथा सप्ताहाचे आयोजन होत असल्याने भाविकांमध्ये मोठा उत्साह आहे। कार्यक्रमासाठी भव्य मंडप, आसन व्यवस्था, प्रकाश व्यवस्था, पिण्याच्या पाण्याची सुविधा तसेच बाहेर गावाहून येणाऱ्या भाविकांसाठी भोजनाची व्यवस्था करण्यात येत आहे। इतर आवश्यक सुविधांची तयारीही सुरू आहे। या रामकथेच्या माध्यमातून समाजात धार्मिक जागृती, नैतिक मूल्यांचे जतन आणि युवकांमध्ये संस्कार निर्माण करण्याचा प्रयत्न आयोजकांकडून केला जात असल्याची माहिती मंगळवारी 19 मे रोजी देण्यात आली आहे। या पत्रकार परिषदेला कपिल ढोकेसह सार्वजनिक महोत्सव समिती कुटासाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। अधिक मास समिती कुटासा यांच्या वतीने यावर्षी 24 मे ते 31 मे हरिभक्त परायण संजय महाराज पाचपोरे, गुप्तेश्वर संस्थान शिल्ला निमाने मधुरवाणीतून कुटासा येथे रामायण कथेचा आरंभ होत आहे। रामायण कथा 24 मेला सुरुवात होईल आणि सांगता त्याची 31 मेला महाराजांच्याच काल्याच्या कीर्तनाने होईल। नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा।